बघून घ्या की हे इक्वल होते, हे इक्वल नाही आहे. ओके, हे इक्वल नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही. आता हे थोडंसं तुम्ही ॲनालाइज करायचा प्रकार आहे. त्याच्यामुळे तिकडे जो कम्युटेटिव्ह लॉ होता इकडे तो डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ. कोण? वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ. ही पहिली कॅरेक्टरिस्टिक तुमची पाठ झाली पाहिजे. ठीक आहे, समजलं? डज नॉट ओबे. आणि तिकडे काय होतं डॉट प्रॉडक्टमध्ये इट ओबेज. ओके, इट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ. क्लिअर? ठीक आहे, फाईन. चला, हे लक्षात आलं असेल तुमच्या. आय होप की क्लिअर असेल. याच्यामध्ये डी बारचं वगैरे काही घेतलं असायला तर पाहिजे, बट एनिवेज हरकत नाही. ते मायनस साईन आहे तर तुम्हाला माहीत असेल ना. आता पुढच्या याच्यात असेल, हां इकडे येते. ठीक आहे, चला. सी बार इज इक्वल टू मायनस डी बार. डी बार काय? बी बार क्रॉस ए बार येतं. ओके, आणि मग ह्या पद्धतीने नोटेशन येतं त्याचं. ओके, याला ब्रॅकेट टाका फक्त. इथं ब्रॅकेट नाही टाकलेलं, या ठिकाणी मायनस साईन आहे, दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती. ठीक आहे, चला. तर ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मायनस ऑफ बी बार क्रॉस ए बार. दोन्ही इक्वल असत नाही. ठीक आहे, हे लक्षात आलं असेल तुमच्या. चला, हा झाला पहिला लॉ आपला कम्युटेटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय प्रकार? इट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय? ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार. मग ते कसं येतं? सेम आहे. मग डॉट प्रॉडक्टमध्ये पण सेम आहे, याच्यामध्ये पण सेम. मग ए बारने आधी याला मल्टिप्लाय होईल बी बारला, म्हणजे ए बार क्रॉस बी बार प्लस साईन ए बार ह्या सी बारला मल्टिप्लाय होईल, म्हणजे ए बार क्रॉस सी बार. ठीक आहे, हे क्लिअर असेल तुमचं आता. फाईन, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ संपलाय, हरकत नाही. आता नेक्स्ट आपलं की जर दोन वेक्टर पॅरलल असतील किंवा अँटी पॅरलल असतील, दोन वेक्टर पॅरलल असतील किंवा अँटी पॅरलल असतील, तर काय होईल? त्यांच्यातला जो क्रॉस प्रॉडक्ट येतो तो 0 असतो. कसं ते समजून घ्या. याच्यामध्ये जर दोन वेक्टर पॅरलल आहे, सपोज हा ए बार आहे आणि हा बी बार आहे. ओके, हा बी बार आहे. तर त्यांच्यातला जर क्रॉस प्रॉडक्ट मी घेतला, सपोज ए बार क्रॉस बी बार घेतला, मला काय भेटतं रे? त्यांच्या मॉडचं नाही म्हणता येणार, मॅग्नेट्यूडचा प्रॉडक्ट आणि त्यांच्यातल्या अँगलचा साईन. दोन वेक्टर पॅरलल असतील तर त्यांच्यामधला अँगल किती असतो रे? थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. मग टाका याच्यामध्ये काय येईल? दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला, क्रॉस प्रॉडक्ट दिसतं ना या ठिकाणी. मग काय येईल? तो ए बी साईन थिटा किती आता? 0 डिग्री. साईन 0 किती असतं रे? 0. मग मला सांगा, ए बार क्रॉस बी बार दोन वेक्टर एकमेकींना पॅरल असतील तर त्यांच्यातलं साईन 0ची व्हॅल्यू डायरेक्ट 0 येते. मग हा ए बी तसाच, आणि मल्टिप्लाय बाय 0, हा पूर्ण प्रॉडक्ट काय झाला? 0. पॅरलल वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट नेहमी किती येतो? 0. आठवा डॉट प्रॉडक्टचा प्रॉडक्ट. डॉट प्रॉडक्टमध्ये जर दोन वेक्टर पॅरलल असतील, बघायचे ते कॅरेक्टरिस्टिक, लगेच कम्पेअर करायचे. दोन्ही पण कॅरेक्टरिस्टिक कम्पेअर करा, लगेच पेज पलटायचे, कम्पेअर करायचे फटाफट. व्हिडिओ पॉज करा हवं तर, पण तिकडे कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस करायचं याचं. लाईव्ह लेक्चर असतं आपले तिकडे, तर ऑफलाईन तर मी कम्पॅरिझन लगेच केलं असतं, ते तुमच्या डोक्यात घुसलं असतं. हलगर्जीपणा करू नका, कम्पॅरिझन करा फटाफट. डॉट प्रॉडक्टच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये जायचं, आणि दोन वेक्टर जर पॅरलल असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट काय येतो? नीट बघायचं, 1 येतो तो. ठीक आहे, तो 1 येतो. नीट बघायची ती कॅरेक्टरिस्टिक, आणि याच्यामध्ये तो किती येतो? 0 येतो. समजलं? ठीक आहे, ही झाली नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आपली. दुसरी गोष्ट, वेक्टर विथ इट सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट. सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट, मी सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट शिकवलेलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे हा एक वेक्टर आहे माझा. अजून करा की हा वेक्टर आहे, आणि सेल्फ त्याचाच त्याच्याशी प्रॉडक्ट घेतला. ओके, एकमेकांवरती ते असं समजा. सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट त्याचाच त्याच्याशी घेतला, एकमेकांवरती असतील म्हणजे हा दुसरा वेक्टर त्याच्याच वरती आहे. म्हणजे आधीचा ए बार होता, सेम वेक्टर ए बार त्याच्यावरती, मग त्यांच्यातला अँगल किती आला? अगेन थिटा इक्वल टू 0 डिग्री. म्हणजेच काय? ए बार क्रॉस ए बार, ए बार क्रॉस ए बार किती येईल? ए डॉट साईन थिटा. थिटा किती आता? सेल्फ आहे म्हणून थिटा किती आहे? 0 डिग्री. मग साईन 0 किती येतो? 0. मग सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट किती येतो? तो 0 येतो. समजलं? सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट. पटापट पेज उलटायचे, डॉट प्रॉडक्टचा सेल्फ डॉट प्रॉडक्ट बघायचा किती येतो? 1 येतो. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचे. कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस आहे तुमचं त्याच्यामुळे. चला पुढे नेक्स्ट आहे सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट झालं. त्यानंतर इथे दिलेलं आहे वेक्टर प्रॉडक्ट्स ऑफ रेक्टँग्युलर युनिट वेक्टर. रेक्टँग्युलर युनिट वेक्टर म्हणजे काय? रेक्टँग्युलर युनिट वेक्टर म्हणजे समजून घ्या,
हा पहिला वेक्टर आहे सपोज युनिट वेक्टर आय कॅप, त्याला परपेंडिक्युलर इथे युनिट वेक्टर आहे जे कॅप आणि त्याला हा परपेंडिक्युलर युनिट वेक्टर आहे के कॅप. हे बघा ही कॉन्सेप्ट फार टफ आहे. परत एकदा मी सांगतो, ही कॉन्सेप्ट जी आता मी घेतोय ही फार टफ आहे. फॉर दॅट मॅटर यू नीड व्हेरी ह्यूज कॉन्सन्ट्रेशन अँड व्हेरी ह्यूज फोकस, राईट. ठीक आहे, कारण की याच्यामध्ये डायरेक्शन मॅटर करणार आहेत. आणि हे तेव्हा समजेल तुम्हाला जेव्हा तुम्हाला हा फंडा कळलेला आहे. मी ए कडून बी कडे जाताना वरती म्हणजे पॉझिटिव्ह घेतो रिझल्टंट आणि तेच मी बी कडून ए कडे येताना निगेटिव्ह घेतो रिझल्टंट. समजलं, राईट हँड स्क्रू रूल. ही कॉन्सेप्ट तेव्हाच क्लिअर होईल तुमची. ठीक आहे, चला पुढे. हे 3 वेक्टर कळालं, याला रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स म्हणतात. रेक्टँग्युलर का, कारण की त्या तिघांमधला अँगल किती आहे, तिघही एकमेकांना परपेंडिक्युलर आहे ह्या पद्धतीने. ओके, आय जे के तिघही एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या. आता तर मी काय करतो, नीट बघा, हा आय कॅप आणि हा जे कॅप यांचा प्रॉडक्ट घेतला, क्रॉस प्रॉडक्ट. नीट बघा, आय कॅप क्रॉस जे कॅप घेतला. ओके, आय कॅप क्रॉस जे कॅप घेतला तर तो मला भेटतो. नीट बघायचं, नीट सांगतोय मी, इकडे बघून घ्या. कुठे गेली ती कॉन्सेप्ट. हां, आता असं समजा की हे ते 3 वेक्टर आहेत. हा आय कॅप आहे, हा जे कॅप आहे. ओके, समजलं, आय कॅप आहे आणि हा जे कॅप आहे, ते एकमेकांना परपेंडिक्युलर म्हणजे यांच्यातला अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. ओके, 90 डिग्री आहे. मी आता आय कॅपकडून कोणाकडे चाललो आहे, जे कॅपकडे चाललो आहे. आय कॅपकडून जे कॅपकडे चाललो आहे. समजलं, हा आय कॅप आहे ना आणि हा जे कॅप आहे. आयकडून जे कडे चाललो आहे, त्यावेळेस मला सांगा ए कडून बी कडे जाताना त्यांचा रिझल्टंट काय आलेला होता रे, सी आलेला होता ना, बरोबर. ए कडून बी कडे चाललो तेव्हा सी वरच्या दिशेचा सी आलेला होता, कळलं का. ओके, आणि बी कडून ए कडे येताना खालच्या दिशेला आलेला होता, कळलं, म्हणजे निगेटिव्ह सी आलेला होता बेसिकली, हे लक्षात घ्या. ओके, आता काय अज्युम केलं तुम्ही, हा आय कॅप आहे, ए बार म्हणजे आय कॅप आहे असं अज्युम करा. जे कॅप म्हणजे बी बार आहे. तर मला सांगा त्यांचा रिझल्टंट कसा येईल, मग त्या दोघांना परपेंडिक्युलर असलेला वेक्टर येईल. ओके, त्या दोघांना परपेंडिक्युलर असलेला वेक्टर येईल त्या ठिकाणी. मग मला सांगा ह्या ठिकाणी जर मी आय कॅप क्रॉस के जे कॅप घेतला, आय कॅपचा आणि जे कॅपचा प्रॉडक्ट घेतला, क्रॉस प्रॉडक्ट घेतला रेक्टँग्युलर युनिट वेक्टरचा, तर त्याचा रिझल्टंट कोणता येईल, मग बघून घ्या इकडे नीट. असं ह्या पद्धतीने येते. जर मी आय कॅपकडून जे कॅपकडे चाललो आहे, आयकडून जे कडे चाललो आहे, तर रिझल्टंट कुठे गेला, ह्या दिशेला आला का, हा कोण आहे, हा नीट बघायचं डायग्राममध्ये, कोण आहे तो, के कॅप. ओके, मग आय कॅप क्रॉस जे कॅपचा अर्थ काय होतो, के कॅप. आय होप हे क्लिअर आहे. ओके, नसेल क्लिअर तर रिवाइंड करून परत बघून घ्या. मी एकदम प्रॉपर वेने एक्सप्लेन केलेली ही कॉन्सेप्ट. आयकडून जे कडे जाताना रिझल्टंट त्याचा परपेंडिक्युलर, त्यांना परपेंडिक्युलर असलेली जी काही गोष्ट असेल ती रिझल्टंट म्हणून येते. मग आय आणि जेला परपेंडिक्युलर कोण आहे, के. ठीक आहे, मग तेच मला सांगा आता तुम्ही, मी याच्यामध्ये स्क्रीनवरती नीट बघायचं तुम्ही. आता मी आयकडून जे कडे गेलो ना, आयकडून जे कडे गेलो तेव्हा मला रिझल्टंट काय भेटला, हा भेटला, के. क्लिअर. तेच जर मी जे कडून के आयकडे चाललोय, जे कडून आता आयकडे चाललोय, नीट बघा, जे वरती आहे आय आडवा आहे, जे कडून आयकडे चाललोय, रिझल्टंट काय भेटला, केच्या ऑपोजिट डायरेक्शन. आधी के ह्या दिशेला होता, मागच्या दिशेला, आता के कुठे, तुमच्या दिशेला आहे, बरोबर, के तुमच्या दिशेला आहे. म्हणजे आता मला सांगा जे कडून आयकडे जाताना के कॅप येईल की मायनस के कॅप येईल, मायनस के कॅप येईल, ऑपोजिट डायरेक्शनला गेला. कधी, जे कडून आयकडे जाताना. मगाशी आयकडून जे कडे गेलो तेव्हा के कॅप आलेला होता. ठीक आहे, डोंट वरी. असं दिसतंय मी काही अंगठा चोखत नाही येते, इट इज लाईक ओके, ते हे झालेलं आहे, असंच होतं आहे, बाकी काय नाही. ठीक आहे, तर आयकडून जे कडे येताना अंगठा बघा माझ्या तोंडात जातो असं, ह्या पद्धतीने. आय एम लाईक लहान बाळ. ठीक आहे, ओके, असं काही नाही आहे. त्यामुळे आयकडून जे कडे जातो आहे के कॅप आहे, आणि तेच मी जे कडून आयकडे जातो आहे उलटं जातो आहे, तर के कॅप कुठे, तुमच्या दिशेला. ठीक आहे, तुमच्या दिशेला आहे. म्हणजे याचा अर्थ मायनस. म्हणजे याचा अर्थ काय, मी जर जे कडून आयकडे चाललो आहे तर मला काय भेटेल, मायनस के कॅप. हे कळालं. ठीक आहे, नीट बघायचं, आय जे के. ओके, पॅटर्न नीट बघायचं. आता दुसरं घ्या, आता ह्या पद्धतीने घ्या. ठीक आहे ना, आयची डायरेक्शन ही घ्या, म्हणजे आय रिझल्टंट असणं, अंगठा ऑलवेज रिझल्टंट दाखवणार आहे. मग अंगठा कुठे, आता आयची दिशेला ठेवला, वरती कोण आहे, माझे हे फिंगर्स वरच्या दिशेला, म्हणजे वरती कोण आहे, जे. जे कडून मी आता आडवा येतोय, आता हे 4 बोटं मी तोंडात घालतो असं समजा. ओके, जे कडून मी आडवा येतोय,
ओके, केकडे आलो म्हणजे जे क्रॉस के घेणार, जे वरती आधी म्हणजे जे घेणार आणि क्रॉस खालच्या दिशेला के, जे क्रॉस के घेतला तर मला काय भेटतं, आयची डायरेक्शन भेटते. ओके, कळलं. तेच जर मी असं घेतलं, ओके, के कडून जे कडे आलो म्हणजे आडवा होता, आता वरती गेलो तर काय भेटला, ह्या दिशेला भेटला आय मायनस आय भेटेल. ओके, चला बोला मग, जे कडून के कडे आलो एकदम इझी. अंगठा कोणत्या दिशेला आहे, नीट बघायचं, त्या दिशेला आहे. जे कडून के कडे जाताना आयच्या दिशेला आहे का, स्क्रीनवरती तुम्हाला आय जे के दिसत आहे. मग जे बार वरती बघा, हे फिंगर्स जे बारच्या डायरेक्शनमध्ये, जे बार आडवे केले के बारकडे आले म्हणजे जे बार क्रॉस के बार काय येईल, आय बार. ओके, इकडे आधी मी जे कॅप घेतला, जे कॅप वरती होता, कोणाकडे चाललो मी, फिंगर वळवायचे, कोणाकडे आलो, के कडे आलो. अंगठा कोणत्या डायरेक्शनमध्ये, आयच्या डायरेक्शनमध्ये, म्हणजे जे बार क्रॉस के बार म्हणजे के कॅप इज इक्वल टू काय भेटलं मला, आय कॅप. कळलं. ओके, आय कॅप. तेच उलटं केलं मी, असं केलं, केची डायरेक्शन जेची डायरेक्शन म्हणजे के कडून जे कडे गेलो, मला आय कुठे भेटला, या दिशेला भेटला. ठीक आहे, उलटं केलं काय भेटेल, के बार क्रॉस जे कॅप इज इक्वल टू काय भेटलं, मायनस आय कॅप. समजलं. ठीक आहे, या पद्धतीने जायचं आहे. हे तुम्हाला नोटेशन्स लक्षात ठेवायला लागतील, खूप इम्पॉर्टंट आहेत. पुढे नेक्स्ट, इकडे बघून घ्या. आता कुठे गेली ती डायग्राम. आता हे तर तुम्हाला समजलं ना, तुमच्या हाताचंच तुम्ही हे करायचं आहे फक्त ह्या पद्धतीने. आता मी के कडून आयकडे चाललो आहे. आय बघा इकडे आडवा आहे आणि के इकडे मागच्या दिशेला आहे. ठीक आहे ना, के कडून आयकडे येतोय. ओके, के कडून आयकडे येतोय. रिझल्टंट कुठे, वरच्या दिशेला. वरच्या दिशेला कोण आहे डायग्राममध्ये दिसतंय तुम्हाला, जे, म्हणजे के कडून आयकडे आलं तर जे बार जे कॅप येईल. आणि तेच मी आयकडून के कडे गेलो, आयकडून के कडे गेलो तर जे बार खालच्या दिशेला जातो. ठीक, म्हणजेच कसं येईल बोला, मी के कडून आयकडे गेलो. ओके, के कडून कोणाकडे गेलो, आयकडे गेलो, म्हणजे के कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू, इकडे बघा के होता ह्या दिशेला, त्याच्याकडून आयकडे आलो, रिझल्टंट वरच्या दिशेला. रिझल्टंट कोण आहे वरच्या दिशेला, जे कॅप. आणि यालाच उलटं करा. आता आयकडून के कडे चला, आयकडून आय आडवा आहे, के कडे चला, रिझल्टंट कोणत्या दिशेला आहे, खालच्या दिशेला आहे. मग आय कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू मायनस जे कॅप. हे क्लिअर असणं फार इम्पॉर्टंट आहे तुमचं. ठीक आहे, हे तुमचं क्लिअर असणं फार इम्पॉर्टंट आहे. ह्या गोष्टी, हे मी जे स्क्रीनवरती लिहिलं आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तुम्हाला तर हे कळालं, इतक्यात मी शिकवलं तुम्हाला की सेल्फवाला जो प्रॉडक्ट आहे, सेल्फवाला जो प्रॉडक्ट आहे, ए बार क्रॉस ए बार इज इक्वल टू किती असतो तो, ए डॉट ए इंटू साईन थिटा. ओके, सेल्फ असल्यावर ते थिटा झिरो येतो ना, ही एक अजून एक कॉन्सेप्ट सांगितली ती मागाशी मी, झिरो येतो. मग सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट त्याच्यामध्ये तो किती येतो तुम्हाला माहिती आहे ना, ए बार क्रॉस ए बार जर घेतला, सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर तो कसा घेतो, ए डॉट साईन थिटा. आणि जर सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट आहे म्हणजे हा जर ए कॅप आहे, त्याच्याच वरती हा परत एक नवीन ए कॅप ठेवला, ए कॅपवरती ए कॅप ठेवला, त्यांच्यातला अँगल किती आला, 0 डिग्री. मग मला सांगा सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे ए बार क्रॉस ए कॅप ए बार जर घेतला, ए डॉट साईन किती आहे, थिटा किती आहे, 0 डिग्री. 0 डिग्री साईन 0 किती असतं, 0. मग सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट हा काय आहे, टोटल ही क्वांटिटी काय झाली, 0 झालेली. समजलं. ठीक आहे, मग सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट 0 येतो. मग जर तेच मी आय कॅपचा घेतला, आय कॅप क्रॉस आय कॅप सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट तो किती येईल, 0. जे कॅप क्रॉस जे कॅप तो किती येईल, 0. के कॅप क्रॉस के कॅप तो किती येईल, 0. हे ह्या टर्म्स तुम्ही प्लीज 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 इमिजिएटली लगेच जाऊन मागच्या डॉट प्रॉडक्टच्या याच्या बघून घ्यायच्या. सेल्फ डॉट प्रॉडक्ट तिकडे काय होता, इकडे सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट काय आलेला आहे, कम्पेअर करायचं आहे. फटाफट लगेच कम्पेअर करायचं आणि हे लेक्चर स्टार्ट करायचं पटकन. ठीक आहे, कंपॅरिझन करायचे, 1-2 मिनटं घ्यायचं, कंपॅरिझन करायचे सगळे सेल्फ डॉट प्रॉडक्ट आणि सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट. आणि इकडे बघून घ्या तुम्ही परपेंडिक्युलरवाली गोष्ट कशी घेतलेली मी. ठीक आहे, ही वाली एक गोष्ट कम्पेअर करून घ्या कशी आलेली. दुसरं, हे मी तुमच्यावरती ठेवतो आता प्रॉडक्ट. आता हे तुम्हाला समजलेलं असेल फार. 6वी कॅरेक्टरिस्टिक, आपल्या 5 कॅरेक्टरिस्टिक झाल्या, हे स्क्रीनवरती बघत चला. 5 कॅरेक्टरिस्टिक झाल्या आपल्या. वेक्टर प्रॉडक्ट्स 2 प्रकारचे, सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट आणि परपेंडिक्युलरवाले प्रॉडक्ट आहे 2 प्रकारचे. ही वाली पहिले कॅरेक्टरिस्टिक आहे सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट. ओके, सेल्फ
क्रॉस प्रॉडक्ट आणि हे वेगळं आहे, हे परपेंडिक्युलरवाली मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे आपली, वेक्टर प्रॉडक्ट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज डिटर्मिनंट इन टर्म्स ऑफ कॉम्पोनंट्स ऑफ टू वेक्टर्स. दॅट्स वाय मी तुम्हाला विचारलं, तुम्हाला डिटर्मिनंट कळतं का? ठीक आहे, डिटर्मिनंट्स ऑफ टू वेक्टर्स हे तुम्हाला कळतं का, हे मी त्याच्यासाठी विचारलं होतं. ठीक आहे. ओके. तर चला पुढे नेक्स्ट आपलं, ही कॅरेक्टरिस्टिक फार इम्पॉर्टंट आहे आपली. तुम्हाला एक गोष्ट कळाली ना रे आता, ए बार काय असतो आपला, इथं बघा हे ब्रॅकेट बघा तुम्ही. ओके, मागच्या लेक्चरमध्ये घेतलं ना मी तुमचं, ए बार काय असतो ह्या पद्धतीने आपण दाखवतो. ए बार ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप, ह्या पद्धतीने दाखवतो ए बार. ठीक आहे, हा आम्हाला ए बार आहे. आणि बी बार काय असतो आपला, बी बार इकडे बघून घ्यायचं. बी बार काय असतो आपला, बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप. यांच्यामध्ये क्रॉस राहिलेला आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर ते करून घ्यायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे तर ते क्रॉस करून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला जमून जायला तर तुम्हाला माहिती आहे फंडा काय ते, ह्या पहिल्या याच्याने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. ह्या पद्धतीने येईल तुम्हाला दिसेल. ही पहिली स्टेप काय, पहिली स्टेप जी आहे, ही पहिली लाईन काय, ह्या पहिल्या याच्याने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेलं आहे. कळलं. देन दुसरं गोष्ट काय की याच्यामध्ये हे जे प्लस साईन दिसते तुम्हाला, हे प्लस साईन, ते प्लस साईन म्हणजे हे प्लस साईन आहे. ठीक आहे. आणि ही जी काही दुसरा फॅक्टर आहे, ह्या दुसऱ्या फॅक्टरने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेलं आहे. ही जी दुसरी स्टेप आहे ती. कळलं. ठीक आहे. हे जे प्लस साईन आहे ह्या ठिकाणी, ते म्हणजे कोणतं प्लस साईन आहे, हे वाला प्लस साईन आहे. आणि ही जी तिसरी जी टर्म आहे तिच्याने ह्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ही तिसरी स्टेप तुमची या ठिकाणी झालेली राहील. ठीक आहे, समजलं. नीट करून घ्यायचं तुम्ही ते केल्यावरती तुम्हाला काय दिसेल याच्यामध्ये, जसं मागच्या लेक्चरमध्ये झालेलं होतं आपलं काहीतरी, हे आता याच्यामध्ये बघा सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट आहे. हा काय सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट आहे, आय कॅप क्रॉस आय कॅप सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट आहे. आणि मी आता तुम्हाला 2 मिनिटापूर्वी शिकवलं सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट काय येतो, याच्यामध्ये 0 येतं. मग ही टर्म काय झाली पूर्ण 0. जे कॅप क्रॉस जे कॅप 0 सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट. के कॅप क्रॉस के कॅप ही पूर्ण टर्म काय झाली 0 होते. ओके, एवढं काहीतरी उरलं. तुम्ही काय करायचं आता याच्यामध्ये नीट बघायचं, आय बार क्रॉस जे बार म्हणजे आय कॅप क्रॉस जे कॅप इथं दिसतंय तुम्हाला. तर मी तुम्हाला इथे काहीतरी लिहून दिलं आहे, आय कॅप क्रॉस जे कॅप आहे ना हा. तर हा आय कॅप क्रॉस जे कॅप काय असतो रे, इतक्यात शिकवलं मी तुम्हाला. ह्या ठिकाणी लिहून दिल्या कंडिशन्स. कुठे गेलं ते, आय कॅप क्रॉस जे कॅप काय असतं, के कॅप असतो का, के कॅप. मग तो आय कॅप क्रॉस जे कॅप जो आहे ना हा, त्याच्या ठिकाणी काय टाकाल तुम्ही, के कॅप टाकाल. ओके, त्याच्या ठिकाणी काय टाकाल, के कॅप टाकाल. मग तुम्हाला टर्म कशी भेटेल, ए एक्स बी वाय इंटू ह्या ब्रॅकेटच्या ठिकाणी काय टाकलं, के कॅप, म्हणजे ए एक्स बी वाय इंटू के कॅप. ओके, या ठिकाणी बघून घ्या पहिली टर्म ए एक्स बी वाय इंटू के कॅप भेटलाय का. ठीक आहे, भेटलाय. दुसरी टर्म काय आलेली आहे नीट बघायचं आहे, आय कॅप क्रॉस के कॅप. बघून घ्या तुम्ही, आय कॅप क्रॉस के कॅप काय, आय कॅप क्रॉस के कॅप नीट बघा, आय कॅप क्रॉस के कॅप मायनस जे कॅप. म्हणजे ह्या ठिकाणी काय टाकाल तुम्ही, कुठे गेलं ते, ह्या ठिकाणी ह्या ब्रॅकेटच्या ठिकाणी काय टाकाल, मायनस जे कॅप आणि इंटू ए एक्स बी झेड. ए एक्स बी झेड मायनस जे कॅप इंटू ए एक्स बी झेड आहे का, इथे बघून घ्या, मायनस जे कॅप इंटू ए एक्स बी झेड. ओके, हे मायनस साईन कसं आलं समजलं. ठीक आहे, तर तुम्ही हे असं हे पूर्ण लिहून घ्यायचं, हे प्रत्येकाचं तुम्ही बघून घ्यायचं आणि हे पूर्ण करून घ्या. ओके, समजून जाईल तुम्हाला हे काय काय नाही, सिम्पल आहे एकदम, ते समजून जाईल. हे पूर्ण लाईन तुम्ही जेव्हा लिहाल, ओके, पूर्ण लाईन जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा कुठेतरी तुम्ही काय करायचं, ह्या प्रत्येक टर्ममध्ये नीट बघितलं तुम्हाला के कॅपवाली एक टर्म आहे ही, आणि अजून एक के कॅपवाली एक टर्म आहे. ठीक आहे, या दोघांमधून काय कॉमन काढाल, याच्यामधून आणि याच्यामधून के कॅप कॉमन काढाल. बरोबर, के कॅप कॉमन काढला तर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काय भेटेल, इकडे मी लिहून देतो पाहिजे तर, के कॅप कॉमन काढला याच्यातून आणि याच्यातून काय भेटलं, ब्रॅकेटमध्ये काय उरलं, ए एक्स बी वाय मायनस हे मायनस साईन, हे नाही सॉरी हे मायनस साईन, मायनस ए वाय बी एक्स. ओके, असं उरलं काहीतरी. ठीक आहे,
अजून कोण कॉमन निघू शकतं रे? हे आय कॅपवाले बघा इकडे, हे वाले. मी आता मार्कर बदलतो पाहिजे तर, ठीक आहे ना. हे बघा आय कॅपवाले आणि हे आय कॅपवाले. काय भेटतं याच्यातून तुम्हाला? आय कॅप कॉमन काढला प्लस आय कॅप, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं आय कॅपमध्ये? ए वाय बी झेड मायनस, हे मायनस आहे ना इथं, ए झेड बी वाय मायनस ए झेड बी वाय. ओके, आय झाला, के झाला, अजून कोण बाकी आहे? जे वाला बाकी आहे ना, जे वाला बाकी. मग जे वाला कोण आहे इथे? या ठिकाणी दिसतंय तुम्हाला ए झेड बी एक्स आणि ए एक्स बी झेड वाला. दोघांना मायनस साईन आहे ना, म्हणजे मायनस जे मी जर कॉमन काढला, ठीक आहे, ठीक आहे, तर त्याच्यातून मायनस जे जर कॉमन काढलं, मी तुम्हाला एक डायरेक्ट लिहून देतो. एनिवेज खूप हे होऊन जातं, ते हेवी होऊन जातं. बरं चला जाऊ दे. डिटर्मिनंट आहे 3/3चा डिटर्मिनंट तयार होतो. काय इकडे मायनस जे कॉमन काढलं मी त्यांच्यातून, मायनस जे जर कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये उरतं आहे सपोज ए झेड बी एक्स आणि ए वाय, सॉरी ए झेड बी एक्स आणि ए एक्स बी झेड उरतं आहे. ठीक आहे, मग ते ह्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ओके, या पद्धतीने साईन चेंज केलेले, हे मायनस साईन बाहेर आणलं तर हे मायनस होईल. ठीक आहे, या पद्धतीने राहील. ते तुम्हाला जे येईल ते तुम्ही लिहून घ्यायचं ह्या ठिकाणी ह्या पद्धतीने. आणि हे जर सॉल्व करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जे काही भेटेल हे तुम्ही डायरेक्टली, आता तुम्ही डिटर्मिनंटच्या नादी लागू नका. ऑनलाईनमध्ये मला ते वेळ जाईल डिटर्मिनंट शिकवायला, म्हणून मी शिकवणार नाही डिटर्मिनंट. जे ऑफलाईन गेल त्यावेळेस ही स्टेप मी पाहिजे तर एक्सप्लेन करेल तिकडे, डिटर्मिनंट कसं येतं काय येतं ते. पण शक्यतो नका नादी लागू. याच्यात तुम्ही फक्त एवढं कॉमन काढा, ही स्टेप काढा आणि डायरेक्ट आणि ह्या पद्धतीने लिहा डिटर्मिनंट. नका करू, जास्त डोकं लावत बसू नका, खूप काही हे करण्यासारखं. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी नका म्हणजे हे करू. ठीक आहे, ही स्टेप तुम्ही लिहिली, कशी आली ते सांगितलेलं आहे तुम्हाला. तुम्ही काय करा, डायरेक्ट नका डोकं लावू कसं आलं काय आलं डिटर्मिनंट. आता मी शिकवलं असतं जर आपलं ऑफलाईन असतं तर, पण याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट डिटर्मिनंट लिहून टाका. हा कसं लिहिणार? हे आय जे आणि के जे आहेत ना ते वरच्या लाईनमध्ये येतील, पहिल्या लाईनमध्ये. कळलं तुम्हाला? हे कळलं. आता दुसरं काय येईल याच्यामध्ये? ही जी दुसरी लाईन आहे ही ए एक्स ए वाय ए झेड, दुसरी लाईन ए एक्स ए वाय ए झेड आणि तिसरी लाईन ए बी एक्स बी वाय बी झेड. हे कसलं आलेलं आहे आपल्याला? तुमच्या लक्षात आलं का काय केलं आपण? हे कसलं सोल्युशन आहे? इकडे नीट बघितलं, ए बार क्रॉस बी बारचं सोल्युशन आहे. दोन वेक्टरच्या क्रॉस प्रॉडक्टचं सोल्युशन आहे. काय? ए बार क्रॉस बी बारचं सोल्युशन आहे जे भेटलं इथे. ठीक आहे, ए बार क्रॉस बी बारचं सोल्युशन आहे. तुम्ही नीट आठवायचं, ए बार डॉट बी बारचं सोल्युशन काय भेटलेलं होतं? ए बार डॉट बी बारचं सोल्युशन काय भेटलेलं होतं? ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. आणि ए बार क्रॉस बी बारचं सोल्युशन काय भेटलेलं आहे? डिटर्मिनंट भेटलेलं आहे. ओके, आय कॅप जे कॅप के कॅप ए एक्स ए वाय ए झेड बी एक्स बी वाय बी झेड. आणि हा डिटर्मिनंट कसा सॉल्व करता? याची हा डिटर्मिनंट जर सॉल्व केला ना तुम्हाला काय भेटेल माहिती आहे का? ए बार क्रॉस बी बार हा जर डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व केला ना काय भेटतं तुम्हाला माहिती आहे ना? डिटर्मिनंट कसं सॉल्व करता? पहिल्या रोमधला पहिली लाईन म्हणजे आय कॅप इन टू काय, तर तुम्हाला माहिती आहे ही रो सोडून द्यायची, हे सोडून द्यायचं आणि हे जे काय आहे हे वाले यांचं मल्टिप्लिकेशन मायनस यांचं मल्टिप्लिकेशन. समजलं? मग काय आय कॅप इन टू काय भेटतं? ए वाय बी झेड मायनस ए झेड बी वाय. ठीक आहे, हे भेटलं. फाईन, हे भेटलं आपल्याला. ओके, काय भेटलेलं आहे याच्यामध्ये? ए झेड बी वाय. ठीक आहे, तुम्ही काय करायचं दुसरं, हा जो जे कॅप आहे आता जे कॅप घ्यायचा. जे कॅप दुसरा फंडा आहे ना, दुसरी टर्म आहे म्हणून इथं लिहायचं आहे मायनस. आता इथे जागा नाही म्हणून मी खाली लिहितो. ओके, जागा नाही आहे म्हणून मी खाली लिहितो पाहिजे तर. एनिवेज जाऊ दे, चला. मायनस जे कॅप याच्याच पुढे हे कंटिन्यू करायचं तुम्ही. मी जागा नाही आहे म्हणून खाली लिहिलं. मायनस जे कॅप इन टू ब्रॅकेटमध्ये तुम्ही काय कराल? जे कॅपच्या खालची टर्म सोडून द्याल आणि ए एक्स इन टू बी झेड मायनस ए झेड इन टू बी एक्स. ओके, ऑपोजिटवाले. ओके,
काय आलं ते नीट बघायचं तुम्ही, ते ए एक्स इंटू बी झेड मायनस ए झेड इंटू बी एक्स. दुसरी टर्म मायनस झाली, तिसरी टर्म घेताना ती प्लस घ्यायची. मग तिसरी टर्म प्लस घेताना काय कराल, मग के कॅप घेताना त्याची ही रो सोडून द्याल. ओके, मग प्लस के कॅप. आता तिसरी टर्म घ्यायची प्लस के कॅप इंटू ब्रॅकेटमध्ये काय येईल, के कॅप घ्यायचा आहे, ही टर्म सोडून द्या. इकडे काय यांचा प्रॉडक्ट आधी ए एक्स बी वाय मायनस ए वाय बी एक्स, ए एक्स बी वाय मायनस ए वाय बी एक्स. अर्थात हे मी शिकवण्याची गरज नाही आहे, हे ॲज अ सायन्स स्टुडंट हे तुम्ही करण्याची गोष्ट होती. हे कोणी करून देत नाही तुम्हाला. तुम्हाला जर तोंडात आयता घास मी घालून देतोय तर हे तुम्ही अनालाइज करून घ्या. डिटर्मिनंट तुमचं झालेलं आहे अशी अपेक्षा करतो. 3/3 नसेल झालेलं, बट फंडा तोच आहे, सेम आहे, काही फरक नाही पडत. फक्त इथे दुसऱ्या टर्मला काय येतं, मायनस साईन येतं, हे लक्षात घ्यायचं तुम्ही. तर क्रॉस प्रॉडक्ट असं येतं. तुम्हाला जर एक्झाममध्ये विचारलं ए बार क्रॉस बी बार फाइंड करा, तर तुम्ही ह्या पद्धतीने फाइंड आउट करायचं आहे. ओके, ह्या पद्धतीने फाइंड आउट करायचं. आणि ए बार डॉट बी बार जर विचारलं तर ह्या पद्धतीने फाइंड आउट करायचं, ह्या फॉर्म्युल्याने. ठीक आहे, तर ही झाली आपली 6वी कॅरेक्टरिस्टिक. ओके, 6वी कॅरेक्टरिस्टिक. 7वी कॅरेक्टरिस्टिक आहे, 7वी कॅरेक्टरिस्टिक आहे, जर मी दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला, इथे दिसतंय तुम्हाला. ओके, जर दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर इट इज इक्वल टू व्हॉट, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. स्टेटमेंट समजलंय. दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर इट इज इक्वल टू व्हॉट, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. कसं ते समजून घ्या, ह्या व्हिडिओमधून समजेल तुम्हाला ते. सपोज मी हे दोन वेक्टर घेतले, समजून घ्या. हा ए बार आहे आणि हा बी बार आहे. ठीक आहे, तर दोन वेक्टर एकमेकांना कसे परपेंडिक्युलर आहे. मग यांचा सी बार रिझल्टंट कुठे येतो रे, रेड कलरचा दिसतो, त्या दोघांना परपेंडिक्युलर सी बार येईल. कळलं. तर तो सी बार मला काय दाखवतो, ए बार आणि बी बार एक पॅरलेलोग्राम तयार करते. दिसतंय तुम्हाला आता व्हायोलेट कलरचा. जसं सी बार वाढेल तसा पॅरलेलोग्रामचा एरिया आपण वाढतोय. समजलं का. सी बार वाढला तर ए बार, तो पॅरलेलोग्राम जो तयार केला तर तो एरिया आपण वाढतोय. आणि जर तो पॅरलेलोग्राम छोटा केला तर सी बार कमी होतोय. आणि आता तो ए बार उलट्या साईडला आला तर सी बार बघा ऑपोजिट साईडला चालला गेला, म्हणजे खालच्या दिशेला. ओके, बी बार आता बघा तिकडे आधी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल काय, की ए बार होता, ए बार आता बी बारकडे चालला आहे. कळलं. ए बार आता बी बारकडे चाललेला आहे, म्हणजे जाईल तो थोड्या वेळाने. ठीक आहे, मी रिवाइंड केली व्हिडिओ सपोज, आणि आपल्याला रिझल्टंट भेटतो परपेंडिक्युलर सी बार. जर मी बी बार आणि ए बारचा मिळून एक पॅरलेलोग्राम तयार केला व्हायोलेट कलरचा, तर नीट बघून घ्या, सी बार वाढलं तर एरिया पण, पॅरलेलोग्राम पण वाढतो, म्हणजे त्याचा एरिया वाढतो. म्हणजे सी बार काय दाखवतो आपल्याला, पॅरलेलोग्रामचा एरिया. ओके, हे तर तुमचं क्लिअर असेल आता. मग जर दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर मला काय भेटतो, जो व्हायोलेट कलरचा आता पॅरलेलोग्राम मी दाखवला तर तसा एक पॅरलेलोग्राम तयार होतो आणि त्याचा एरिया मला भेटतो. मग तो कसा, हा तुमच्यासमोर पॅरलेलोग्राम आहे. ठीक आहे, पॅरलेलोग्रामच्या या दोन बाजू आहे, ही ए बार आहे आणि ही बी बार आहे. डन. तर हा एक पॅरलेलोग्राम आहे. तर याचा एरिया काय येतो रे, आता बघून घ्या इकडे एक मिनटं. तुम्हाला एक माहीत आहे ना की मी एक ट्रायंगल तयार करून घेतला. एक ट्रायंगल तयार करून घेतला, हा 90 डिग्री आहे आणि हा थीटा आहे. हे नाही, इथं नाही आहे थीटा, तिथे आहे थीटा. तर तुम्हाला माहिती आहे की ट्रायंगलचा एरिया किती असतो, हाफ ऑफ बेस इंटू हाईट. सॉरी, ट्रायंगलचा नका घेऊ, याचा घ्या. ट्रायंगलचा नाही घेत ना आपण, पॅरलेलोग्रामचा घेतो. माझ्याकडून चुकी झाली. पॅरलेलोग्राम म्हणजे बेसिकली कोण आहे, रेक्टँगलच आहे ना, एक रेक्टँगलच आहे. रेक्टँगलचा एरिया काय असतो, बेस इंटू हाईट. माहिती ना तुम्हाला, लेंथ इंटू ब्रेडथ. तर रेक्टँगलचा एरिया तो असतो. मग याचा काय येईल, ही लेंथ इंटू ब्रेडथ असेल तर ब्रेडथ आपण त्याची एज घेतो, सपोज हाईट घेतो याच्यामध्ये. ठीक आहे, हाईट आहे, बेस इंटू हाईट म्हणायला. पॅरलेलोग्रामचा एरिया ह्या पद्धतीने, बेस इंटू हाईट एरिया. ठीक आहे, मग ही थीटाच्या जर समोरची बाजू, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम बेस इंटू हाईट आहे. ठीक आहे, मग थीटाच्या ही एच समोरची बाजू, एच तर मी ॲझ्युम केलेला आहे, तो दिलेला नव्हता, एच मी ॲझ्युम करून घेतला. मी ॲझ्युम केल्यामुळे जे मी तुम्हाला हे शिकवलेलं असेल समोरच्या आणि कोपऱ्यातली बाजूवाला फंडा, तर एच ही काय, मला बी बार दिलेला आणि ए बार दिलेला आहे, फक्त बाकी काही दिलेलं नाही. थीटा दिलेला आहे, बी बार दिलेला आहे, ए बार दिलेला आहे. मग ह्या केसमध्ये मी काय करतो, हा थीटा दिलेला आहे, बी बार दिलेला आणि ए बार दिलेला आहे, एच दिलेला नाही आहे. पण मी माझ्या फॉर्म्युल्यामध्ये काय आलेलं आहे, बेस इंटू हाईट आहे ना, हाईट आहे. म्हणजे बेस तर ठीक आहे, ए बार आलेला आहे माझा. बेस काय तुम्हाला दिसतंय ना याच्यामध्ये, बेस तुम्हाला दिसतंय, बेस ए बार आहे. पण हाईट काय, एच बार आहे, एच आहे म्हणजे. तर एच नाही दिलेला आहे मला, एच मी घेतलेला आहे. मग काय करतो मी, एचला सबस्टिट्यूट करतो. मग ते कसं सबस्टिट्यूट करायचं,
एच ही थिटाच्या समोरची बाजू आहे. मग एचबद्दल काय लिहिणार, समोरची असल्यामुळे समोरची स आहे ना, साईनवाला फॅक्टर. मग मी तुम्हाला सांगितलेलं हा हायपोटेनियस होतो. बी काय होईल आपला हायपोटेनियस, 90 डिग्रीच्या समोरची बाजू आहे ना ही, मग हायपोटेनियस होईल. मग एच काढायचं असेल तर हायपोटेनियस म्हणजे बी बार, म्हणजे मॅग्नेट्यूड घ्यायची बी बारची, म्हणजेच बी इंटू थिटाच्या समोरची बाजू असल्यामुळे साईन घ्यायचा. ओके, म्हणजे एचबद्दल काय लिहू शकतो आपण, हायपोटेनियस इंटू साईन थिटा. ठीक आहे. ओके, मग एचबद्दल मी काय लिहिणार, बी साईन थिटा. एचबद्दल काय लिहिणार आहे, बी साईन थिटा. बी आता बी नाही लिहिलं, नाही मॉड ऑफ बी बार लिहिला. मॉड ऑफ बी बार म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ बी बार म्हणजेच मॅग्नेट्यूड ऑफ बी बार. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे दोन वेक्टरच्या मॅग्नेट्यूडचा प्रॉडक्ट इंटू त्यांच्यातल्या अँगलचा साईन घेतला तर मला काय भेटतं, ए बार क्रॉस बी बारचा मॉड भेटतो. लेक्चरच्या सुरुवातीलाच मी डेफिनेशन सांगितलेली आहे. म्हणजे हा काय, वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स आहे हा. म्हणजे ए बार क्रॉस बी बार मला काय भेटतो, बेसिकली एरिया ऑफ पॅरेललोग्राम त्या ठिकाणी भेटतो. तुम्हाला ए बार देतील आणि बी बार देतील आणि हे करायला विचारतील, एरिया ऑफ पॅरेललोग्राम काढायला विचारतील. समजलं. ठीक आहे. बघू आपण आता ते कसं आहे, न्यूमॅरिकल्स वगैरे घेताना ते समजून जाईल. बाकी आज आपण इथे थांबूया, आता लेक्चर खूप लेंदी झालं आहे. ठीक आहे, बाय.